अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, प्रपंच तर दुःखाचा आहे, सुखाचा लवलेश नसतो. ज्याला संसार सुखाचा आणि आनंदाचा हवा आहे त्याला तर गुरूंची नितांत आवश्यकता आहे. प्रपंच कडू आहे, त्याला गोड करायला तर ही गोष्ट अवघड आहे. थोडक्यात काय, संसार दुःखे पोळून त्रिविध तापला तोच परमार्थाला अधिकारी होतो. शिकावे वाटत असते तो शिष्य असतो, जो शिकवितो तो गुरु असतो. मला ज्ञान कळत नाही, विज्ञान कळत नाही, पराज्ञान कळत नाही असे जो म्हणतो त्याला शिष्य म्हणावे. मी देवनाम जपतो, वाईट मार्गाला पाऊल टाकत नाही, मग गुरु वाचून माझे काही हित होणार नाही काय? यामध्ये मीपणा आला तिथे भगवंत कुठून येणार? त्या भगवंताच्या पाऊल खुणा जो दाखवतो तोच गुरु असतो. जपकर्माचा अभिमान झाला तर देव विसरून जातो. नामदेवांना अभिमान झाला होता ना, गुरु वाचून सारे व्यर्थ जात होते ना. ते बोलतो मी देवाशी खायला देतो, मी देवाशी भांडतो, मी देवाशी बोलतो. मात्र देवानेच निकाल दिला की अभिमान घालवायला गुरूंची आवश्यकता आहे. विषय चित्त निर्विषय होण्यासाठी गुरुपाय धरणे अत्यंत आवश्यक आहे. मग सर्व भूते भगवत रूप दिसतात अशी गुरूंची करणी असते. त्यांच्या संगतीमुळे मन स्वच्छ कापडासारखे होते, कारण गुरुच्या पायी रिद्धी सिद्धी लोळतात. भगवत प्राप्तीचे साधन केवळ गुरुच होय. गुरुपूजा हेच अध्यात्म, हेच शिष्याचे कर्तव्य. म्हणून गुरूंची संगती धरावी आणि खालच्या पंक्तीला बसू नये. त्यामुळे हित होते, घात मात्र गुरु निवारत असतात. गुरु म्हणेल तेच करावे, म्हणेल तिथेच जावे, सांगेल तेच करावे, मग आपले इच्छेप्रमाणे लाभ होतो. या जगात ज्ञान अनंत आहे. आपल्या कवेत तू कसे घेणार? एवढा वेळ तुझ्याकडे आहे का? याचा विचार कर आणि मग श्री गुरु यातून मार्ग काढण्यासाठी साराचेही सार काढतात, तुझ्या हातावर देतात. अगदी करतळावर आवळा द्यावा असा. तुझ्या हिताचे काय आहे तेवढेच देतात. इतरांना उपयोग नसेल ते कशाला देतील? भगवंताच्या प्रेमाचे असेल तेवढेच देतात. जे तुला अनुकूल असेल तेवढेच मिळते. त्यानेच तुझे हित होईल, कल्याण होईल. ते मात्र आहे ते गुरु देत असतो. आरशात तुझे जर तोंड स्वच्छ दिसावायचे असेल तर काच पुसली पाहिजे, मग तोंड छान दिसेल. श्री गुरुदेव सुकलेले पाऊल सावरतात, सन्मार्गाला लावतात, देवाचा मार्ग सांगतात, गावाचा मार्ग सांगतात. कोणी एक ग्रहस्थ स्वप्नामध्ये उंचावरून तलावात पडला. तो झोपेतच ओरडायला लागला. श्री गुरुनी त्याला जागे केले. मग त्याला जाण आली, मग त्याचे भय संपले. श्री गुरु हेच करीत असतात. भान आणतात व भय घालवतात, जागृतीचे काम करतात, देवाचे गाव दाखवतात आणि शिष्याला आराम देतात. आता यावरील आपण ओव्या पाहणार आहोत. प्रपंच कडू वाटला, मग देखे गोड करायाला. अवघा जो पस्तावला, शिष्यपदाला धनी तोची. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला. तोची अधिकारी झाला परमार्थाला की. शिकावे गमते जयासी,
हे तो शिष्य व्याख्येसी शिकविता धनी तयासी शब्दासी तोची गुरु. न कळे मज ज्ञान न कळे विज्ञान मज न कळे पराज्ञान सत्शिष्य म्हणतयासी. मी देव नाम जपतो कुमार्गास न पद टाकितो. गुरु वाचुनी काय एथ राहतो म्हणत काही विद्वान की. ययास तो मीपणा मग कैसा भगवंत जाणा. तया पाऊल खुणा गुरु राणा दाखविल की. जप सत्कर्माचा होता अभिमान देव जाशील विसरून. अभिमान नामयासी जाण गुरु वाचून व्यर्थ की. मी बोलतो देवासी खातो मम नैवेद्यासी. घालवा या अभिमानासी देव म्हणे गुरु कर. चित्त होय निर्विषय मनोनी धरी गुरुपाय. सकळ भूते भगवंत होय करणी ऐसी गुरूंची. ययांच्या संगतीत मानस होय स्वच्छ धूत. रिद्धी सिद्धी रांगत पदात श्री गुरूंच्या. केवळ भगवत प्राप्तीचे साधन गुरु वाचोनी दुजा कोण. गुरुपूजा देवधर्म मानून वर्तन ते सह शिष्याचे. म्हणून साधावी गुरु संगत नको आणांची पंगत. हीच साधे अवघे हित घात निवारी गुरुराय की. गुरु म्हणेल तेच करावे म्हणेल तेथेच जावे. सांगेल तेच करावे मग लाभात इच्छा मात्रे की. जगता माझी ज्ञान अनंत कैसे घेशील आपुल्या कवेत. समय असे का सांप्रत विचारात घेई बापा. मग श्री गुरु काढीत सार तव कारणे तत्पर. ओपिती तेच कर धर तयासी कवटाळूनी. तेच तव हिताचे मग कार्य काय अन्याचे. भगवंताच्या प्रेमाचे लाभाचे होईल गा. जे तुझसी अनुकूल हित तव साधेल. कल्याण अवघे होईल ओपीला येथे गुरु. तुझे तुझा आनन आरशामध्ये न दिसे छान. म्हणती टाक धूळ झटकून आनन छान दिसेल की. चुकते पाऊल सावरती सन्मार्गी तुझसी धाडती. देवाचा मार्ग कथिती धाविती ग्रामाचाही मार्ग गा. कोणी एक ग्रहस्थ वरून पडला तलाव्यात. परी तो होता स्वप्नात आरंभळत निद्रे माझी. मग गुरु काय करीत स्वप्नातून जागृतीत. तया प्रती आणत थांबत भयते देवा. जागृतीचे करती काम कार्याचा उचलती याम. दाविती देवग्राम आराम देती शिष्या लागी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव.